गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिष्ठित जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज की मागून आवाज येत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा आवाज कुणाचा। राष्ट्रवादीचं पण बोला ना, काय बरं पडतंय। तटकरे साहेब खुश होतील। होय बांधवानो, दिल्लीचा बादशाह औरंगजेब याच्या नोकरीला लाथ घालून कविभूषण किल्ला रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते। त्यावेळेला कविभूषण यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती। ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदन देतो। आजचे आपले नवरदेव जावई सन्मान्य तटकरे साहेब, आपले उपनेते मगाशी कोण त्यांच्या नावाचं बारसं केलं, त्यांना कदमच करून टाकलं होतं, ते आपले चव्हाण साहेब, माझी लहान बहीण ज्योतिताई, या व्यासपीठावर बसलेली सगळी मांडव मंडळी, बंधू भगिनींनी, मातांनो, पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो। तटकरे साहेब, खेड तालुका हे माझं कुटुंब आहे। यांचं माझं नातं अतूट असं हे नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, कधीही न तुटणारं नातं आहे। आणि मला समाधान झालं, मी आपल्या सगळ्यांना आवाज दिला आणि आपण सगळ्यांनी माझ्या आवाजाला ओ देऊन या सभेला आलात। खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचा मनापासून मी आभार आहे। मगाशी 2009चा आपण उल्लेख केला तटकरे साहेब, 2009ला मी पडलो असं आपण म्हटलात। ज्योतिताई थोडी मागे हो, म्हणजे मग तटकरे साहेब दिसतील। मी म्हटलं 2009ला मी पडलो नाही, मला उद्धव ठाकरेंनी पाडलं, मी पडलो नाही। मी अतिशय जबाबदार स्टेटमेंट देतोय। 2009 सालामध्ये आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी राज्याचा मुख्यमंत्री होता कामा नये, कारण विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो। त्यावेळेला देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून आनंद गीतेंना मला पाडण्याची सुपारी दिली गेली आणि मला पाडल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं बक्षीस म्हणून गीते साहेबांना। आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये युती असताना शिवसेना भाजपाची विनय नातूंना उभं केलं। संबंध महाराष्ट्रामध्ये युती असताना फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघामध्ये भाजपा गद्दारी करत आहे आणि विनय नातूंना उभा करत आहे। हे चित्र कसं होऊ शकतं? आणि म्हणून मला हा जो म्हशी आहे भास्कर, त्यांनी नाही पाडली, मला नातूनं पाडली, मला नातूनं पाडली आणि मी पडलो नाही। आमच्याच लोकांनी मला पाडलं, आमच्याच नेत्यांनी मला पाडलं, उद्धव ठाकरेंनीच मला पाडलं आणि मी पडलो। तटकरे साहेब, ते मोबाईल आता बाजूला ठेवा 10 मिनटं, नाही तर तुम्हाला मतं कमी मिळतील, लांब ठेवा। आणि मी सांगतो, मी पडलो त्यामुळं माझ्या ह्या खेड तालुक्यातल्या 3.5 गटाचं नुकसान झालं, विकासाचं नुकसान झालं। या 3.5 गटाचा विकास थांबला, विकास ठप्प झाला। त्याचं
अतिशय दुःख मनामध्ये आहे. रामदास कदम पडला नाही, मी पडलो. मला बाळासाहेबांनी लगेच विधान परिषदेवरती आमदार म्हणून घेतला. माझं नुकसान झालं नाही, पण नुकसान माझ्या या खेड तालुक्याच्या 3.5 गटाच्या निव्यापासून, 15 गावाच्या निव्यापासून माझ्या सगळ्या गावाचं नुकसान झालं. विकास थांबला बांधवांनो. आजही शल्य दुःख माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तटकरे साहेब मी शपथ घेतली की दापोली मतदारसंघामध्ये माझा मुलगा तिथे आमदार असताना दापोली मतदारसंघामध्ये निधी न देता जवळजवळ 50 कोटीचा निधी हा मी या 3.5 गटामध्ये दिलेला आहे, गुहागर मतदारसंघामध्ये दिलेला आहे. कुठलाही बाप, या महाराष्ट्रातला कुठलाही बाप आपल्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पैसा न देता या गुहागर मतदारसंघामध्ये पैसा देण्याचं धाडस कुठल्या बापाने केलं नसतं, पण ते मी केलं. मी आणखी एक गोष्ट केली. तटकरे साहेब, 2090 सालामध्ये मी उभा राहिलो तेव्हा आम्हाला मुस्लिम समाजाची मतं मिळाली नव्हती, पण त्यावेळेला मी एक शपथ घेतली होती. 95 सालामध्ये मी ज्यावेळेला निवडणुकीला उभा असेन त्यावेळेला माझ्या विजयाचे शिल्पकार मुस्लिम बांधव असतील. इथं सिकंदर जसनाईक साक्षीला आहेत. आणि आज सांगतो मी, या खेड तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम जो वाद होता, या खेड तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगली व्हायच्या, त्या दंगली पूर्णपणे थांबवायचं काम तुमच्या रामदास कदम यांनी केलं आहे. ही गोष्ट कोणाला नाकारता येणार नाही. कायमचं मी थांबवलं. नंतर सिमगा आला आणि ईद आली तर कायमच्या मिलिटरीच्या पलटून तर बसलेल्या असायच्या. 5-5 गाड्या इथं थांबलेल्या असायच्या खेडला. पण 90ला मी निवडून आल्यानंतर होय स्पष्टपणे सांगतो ना, तुम्ही एकदा निवडणुकीला उभा असाल तेव्हा तुम्हाला पक्ष असतो, तेव्हा तुम्हाला जात असते, तेव्हा तुम्हाला धर्म असतो. पण तुम्ही एकदा ग्रामपंचायतचे सरपंच झालात, तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात, जिल्हा परिषद सदस्य झालात, तुम्ही आमदार झालात, खासदार झालात की तुम्हाला जात नाही. मग तुम्ही हिंदू नाही, मुस्लिम नाही, तेली नाही, माडी नाही, साळी नाही, कोळी नाही, बौद्ध नाही. मग तुम्ही शिवसेनेचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे नाही, भाजपचे नाही. तुम्ही आम जनतेचे म्हणून काम केलं पाहिजेत. त्या पद्धतीने रामदास कदम यांनी इथं काम केलंय. जातीपातीचं राजकारण मोडून काढून या खेड मतदारसंघामध्ये हम सब एक आहे ही भूमिका ठेवण्याचं काम रामदास कदम यांनी केलं, हे कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून आज देखील तमाम मुस्लिम बांधव माझ्यासोबत आहेत. काँग्रेसने काय केलं? गरिबी हटाव घोषणा केल्या, गरिबांनाच हटून टाकलं. आणि म्हणून या 3.5 गटामध्ये काम केलंच. पण साहेब, गुहागर मतदारसंघात देखील पैसे दिले मी, गुहागर तालुक्यामध्ये दिले, 72 गावात दिले, त्या ठिकाणी निधी दिला मी. आणि आज सांगतोय मी, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन, यापुढे तुम्हाला कोणालाही कुठल्याही नाच्याच्या घरी जायची आवश्यकता नाही, कुणाकडे भीक मागायची आवश्यकता नाही. विकासासाठी तुमचा विकास रामदास कदम करणार आहे. रामदास कदम जबाबदारी घेतोय. कुणाकडे जायची आवश्यकता नाही. हे असा आमदार मी पहिल्यांदा बघितलाय. हो, हे पाप माझं आहे. तटकरे साहेब, या नाच्याला तिकीट मी द्यायला लावली बाळासाहेबांना सांगून. या घाणेकुंडच्या शाखेत माझ्या पायावर आडवा पडून पाय पडला होता. पण भास्कर जाधव सारखा नमक हगाम माणूस अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही. ज्या थाळीत खाणार तिथंच हात करणार. हा कुणाचाच होऊ शकत नाही. बाकी पुढे मी काय बोलत नाही. काय बोलायचं ते नारायण राणेंच्या मुलांनी बोलले. मी इतक्या खालच्या पातळीवर येऊ इच्छित नाही. पण एकच सांगतोय भास्करला, आज एकच सांगतो, काही झालं माझ्या मुलाकडे मला जायची आवश्यकता नाही. योगेश कदम हा प्रतिस्पर्धाला गाडून 50,000 मतांनी निवडून येईल, मला त्याची काळजी नाही. पण आज एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतोय, कुठल्याही परिस्थितीमध्ये गुहागर मतदारसंघावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय रामदास कदम स्वस्थ बसणार नाही, हे देखील आपल्याला सांगतोय. होय, मी जाणार आहे, प्रत्येक गावात जाणार आहे. निव्यापासून मी काही 15-20 गाव घेतले, अनेक गाव माझे बाकी आहेत. मी प्रत्येक गावात जाणार आहे.
मी दिवसाला 8-8, 10-10 गाव घेणार आहे, जाणार प्रत्येक गावात. आणि कुठल्याही गावचा विकास मी कमी पडू देणार नाही, कुठेही थांबू देणार नाही विकासाला. मी या महाराष्ट्रामध्ये जे एवढे आमदार आहेत साहेब, किती 288 की 388 हो, या सगळ्यामध्ये आमदार म्हणून रामदास कदमला जे तुम्ही प्रेम दिलं ते कुठल्याही आमदाराच्या नशिबामध्ये नाही, कुठल्याही आमदाराच्या नशिबामध्ये नाही. आता कामं मी आणतोय आणि हा सगळ्यांना पत्र पाठवतोय, कामं मी आणतोय आणि कॉन्ट्रॅक्टर हा पाठवतोय तिथं. अरे दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप कशाला म्हणतोयस? तुला कामं आणायची होती तर मग याच्या आधी काय आणली नाहीस? 10 वर्ष काय झक मारलीस तू? आता रामदास कदम विकासासाठी उतरला आहे. रामदास कदमचं दुसरं नाव विकास. तू किती बाप बदललेस, तू जनता त्याला बळी पडणार नाही. अरुण चव्हाणला माझी विनंती आहे, 15 गावची अजून कामं चालू झालेली नाहीत. अरुण चव्हाण कुठे आहे? नाही, तू कुठे जाणार नाहीस मला माहिती आहे. 15 गावची कामं जवळजवळ 99 कामं आपण आणलेत. ती उद्याच्या 8 दिवसामध्ये सगळी कामं चालू झाली पाहिजेत. तेवढं तातडीनं बघा, तातडीनं थोडं बघून घ्या. MIDCची कामं जी शिल्लक होती आपली 15 कोटीची, आजच उदय सामंत साहेबांना मी भेटलो, बोललो, त्यांनी फाईल मागून घेतले. उद्या त्याला मंजुरी मिळते 15 कोटीला आणखी. विकास कामाला बांधवांना कुठं कमी पडणार नाही. आणखी एक शब्द मी आपल्याला देतो. संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो, त्यातला 40% पाऊस कोकणात पडतं. धोधो पाऊस पडतो, सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळतं. पण कालव्यानं पाणी आम्हाला आमच्या गावामध्ये मिळत नाही. 24 तास पाणी जे आम्हाला हवं ते मिळत नाही. बारामतीला मिळतं हो, जिथं पाऊस कमी, पाणी कमी, तिथं मिळतं, पण आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून मी सांगेन आपल्याला, तळकरे साहेब, तुम्ही खासदार होणार याच्यामध्ये काही शंका नाही हो. तुम्हाला काय मला शंका वाटते? काय मला शंका बाळगू नका. अहो तुम्ही सिटिंग खासदार आहात ना, नाही तर उद्या म्हणतील भाजपवाले फसवतात. अहो आपण विश्वास ठेवून आलो ना भाजपसोबत. तुम्ही आहे, मी आहे, एकनाथ शिंदे आहेत, आपण सगळ्यांना त्यांच्यावरती विश्वास ठेवून आलोय ना. मग आपली सिटिंग जागा असताना कोण देणार नाही? कोण देणार नाही? आता पुढचा शब्द मी कोकणातला वापरत नाही, पण मी सांगतो तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. शहाजी साहेब, मोदी साहेब कोणावरती अन्याय करणार नाहीत. मला प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी माणसं आलेत त्यांना आयुष्यातनं उद्ध्वस्त करण्याचं पाप भाजपचे नेते करणार नाहीत, असा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये आहे. पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये. आणि म्हणून एक वेळचे आपण राजकीय दुश्मन होतो. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. आनंद गीते कपटी माणूस आहे. आनंद गीतेला देखील तिकीट पहिली देण्यासाठी मी शिवसेना प्रमुखांसमोर जमिनीवर बसलो होतो. जमिनी होती आणि तिकीट त्याला दिली होती गीतेला. ओळख नाही त्याची. आणि माझ्या या कोकणामध्ये कुणबी आणि मराठा वाद लावण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आनंद गीतेने केलं मतांसाठी. आनंद गीते या 5 वर्षामध्ये निवडून आले, कधी कुठं दिसत नाहीत. जे पाऊस पडला की जसं छत्का बाहेर पडतात, पाऊस पडला की आल्बा उगवतो ना, आल्बी. सिकंदरजी आल्बी कधी खाल्लेत काय? आनंद गीते दिसले की समजाची लोकसभा निवडणूक आली. 5 वर्षात कुठंच नाही, तोंड नाही याचं, अजिबात नाही. आणखी ज्या मतदाराने निवडून दिलं ते कधी समजा आनंद गीतेंना भेटायला मुंबईला गेले, ते गीते साहेब काय पाहुणचार करतात हो. त्याला चहा, कॉफी, पाणी, जेवण, खाणं पिणं सगळं देतात. आनंद गीतेंसारखा सत्कार कोण करतो का हो? कोण कोण गेले तिथे गीते गेलेत नसतील त्यांनी जाऊन एकदा बघा, एकदा जाऊन बघा. अहो पाणी पण हा माणूस देत नाही, पाणी पण देत नाही. चहा आणि कॉफीनी नाश्तानी जेवण सोडून द्या. खाली एक मटका ठेवलाय आणि एक ग्लास ठेवलाय, त्याला ते वसी बांधून ठेवले.
त्या मटक्यातलं पाणी तुम्हीच घ्या आणि तो ग्लास कोणतं घेऊन जाईल म्हणून ते बांधून ठेवले साखळीने. ही माणसं जीवाचं व्यान करून तुम्हाला लोक निवडून देतात, मतदार निवडून देतात, आणि जी लोक तुमच्याकडे भेटायला येतात साधे एक चहा देऊ शकत नाही. तुम्ही चहा देऊ शकत नाही. तुम्ही कोणाच्या सुखादुखाला नाही. 5 वर्षात कुठंच नाही. पण नको कुणबी 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 म्हटलं ना तुम्ही. आनंद गीतेनं माझं आज आव्हान आहे की त्यांनी 3 वेळेला मंत्री होते, 6 वेळेला 7 वेळेला खासदार होते. कुणबी समाजाच्या किती मुलांना नोकऱ्या दिल्या आनंद गीतेने जाहीर करून टाकावं. चला हिंमत असेल तर सांगावं. त्यांनी किती लोकांना व्यवसाय काढून दिले, किती लोकांना बेरोजगार दिला, उद्योग खातं त्यांच्याकडे होतं. काय केलं समाजासाठी सांगा ना, सांगा. ते अलिबाग पासून या गुहागावपर्यंत आनंद गीतेने असं बोर्ड दाखवून दाखवावं की हे काम माझं आहे म्हणून सांगा ना. काही नाही ना. समाजून मला फक्त निवडून द्या. आणि निवडून गेलो की 5 वर्षांनी पुन्हा तुम्हाला तोंड दाखवायला मी येईल. एवढंच काम त्यांचं. अहो पहिली सुरुवात कुणी केली? शरद पवारांच्या वरती पहिलं बोललो कोण? गीतेच ना, की शरद पवार आमचा नेता होऊ शकत नाही. आणि काय म्हटले? सगळे विसरले. मी सांगतो, यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही. सगळ्यात पहिल्यांदा कोणी गद्दारी केली असेल तर शरद पवारांनी केली काँग्रेस सोबत आणि वेगळा पक्ष काढला. हा गद्दार माणूस आहे. याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकत नाही. हे पहिल्यांदा वाक्य बोलणारे गीते. आता काय झालं? आता कोणाचे पाय चाटतायत? अहो शिवसेना प्रमुख आम्ही का गेलो? हा जो भाषा सांगतोय ना, गोमू गोमू शिमग्यातली, याला मी गोमू म्हणून आठवलंय. आता शिमगा आला ना की ते असते ना, गोंबून असते ना, त्याचा हा हिजडासा काय येऊन नाचतो झाला. आता आज सभागात पण नाचला. आजच ते सेलावनी चांगलं सांगितलं. आज अशी सेलावनी आज सभागामध्ये चांगलं सांगितलं याला की इथं काय गोमूचा नाच नाही म्हणून सांगितलं. या सभागामध्ये विधानसभा ही असला नाचे आहे. तो नाचकाम चांगलं येतं. तटकरला शिव्या घालणार, रामदास कदमला शिव्या घालणार, नारायण राणेला शिव्या घालणार, उदय साहेबांना शिव्या घालणार. सगळे नालायक. हा एकटाला आहे नाचणारा गोमू. गोमू ही. आणि म्हणून हा माणूस बेईमान नाही, गद्दार नाही. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून हा शरद पवारांकडे जातो. आणि शरद पवारांनी 9 खात्याचं मंत्रिपद दिल्यानंतर देखील शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा इकडे येतो. गद्दार कोण? व्याख्या काय? ओ गद्दारची व्याख्या काय? त्यांना लाज वाटत नाही दुसऱ्यांना गद्दार म्हणायला? तो एक येडा खेडचा, आणखी 5 वर्षांनी तो दगडी मारणार येडा होऊन. तो तरी पण तेच केलं ना. शिवसेना प्रमुखांची साथ सोडली, गद्दारी केली, राष्ट्रवादीत गेला, आमदार झाला, पुन्हा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसली, पुन्हा आला. गद्दारीची व्याख्या काय? बांधवानो भगिनीनो, मी एक सांगतोय, मी रामदास कदम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भगव्या झेंड्याची साथ कदापि सोडणार नाही. हे तुम्हाला सांगायला मी आलोय. होय होय तटकरी साहेब, मरण पत्करेन पण भगव्याची साथ कधी सोडणार नाही. मरण पत्करेन पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची बेईमानी कदापि होणार नाही. कदापि होणार नाही. कदापि होणार नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचाराची बेईमानी करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. होय बांधवांनो, अतिशय जबाबदारीने बोलतोय. हा खोक्याची भाषा मी बोलतो तिच्या नंतर. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं, काँग्रेस सोबत मी कधीच जाणार नाही. आणि काँग्रेस सोबत जाण्याची वेळ मला कधी आली तर शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन. हे शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं. बांधवानो, काय झालं? आपल्या बापाच्या विचाराशी बेमानी करणारी अवलाद ही उद्धव ठाकरेची अवलाद आहे. शिवसेनेचा कधी इतिहास लिहिला जाईल महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचा मुलगाच त्यांच्या विचाराशी बेईमानी करून त्यांच्या शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं पाप होतोय. गद्दार उद्धव ठाकरे आहे हे लिहिले जाईल, इतिहासामध्ये लिहिले जाईल. बांधवांनो, खोके कसले खोके, कुठले खोके? म्हणून मी त्याविषयी मला वाटतं संभाजीनगरला बोललो मी. नाही,
कोल्हापूरला बोललो मी. कोल्हापूरला मी आव्हान दिलं उद्धव ठाकरेंना, एका आमदारांनी 50 खोके घेतले ते सिद्ध करून दाखव. 40 पैकी एका आमदाराने 50 खोके घेतले सिद्ध करून दाखवलंस, मी तुझ्या घरी भांडी घासेन, नाही तर तू माझ्या घरी भांडी घासा रे. हे मी आव्हान दिलं उद्धव ठाकरेंना. होय, अरे कसले बदनाम करता, कुणाला बदनाम करता तुम्ही? पण तटकरे साहेब तुमच्याकडे असं झालं नाही. तुम्ही 40 आमदार घेऊन आलात, पण तुम्हाला खोक्याने गद्दार तुम्हाला कोण बोललं नाही हो? बोललं का हो? ओ हसू नका तुम्ही. तुम्हाला कोण बोललं? कारण ह्याचं मंत्रिपद गेलं, याचं मुख्यमंत्रीपद गेलं, याच्या मुलाचं मंत्रिपद गेलं. माझं मंत्रिपद काढून घेतलं, आपल्या मुलाला दिलं. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, रामदास कदम आऊट. अरे 50 केसेस आम्ही घेतल्या, 10 वेळेला जेल आम्ही भोगले. काय आमच्या नेत्यांची अवस्था करून टाकली उद्धव ठाकरेंनी. मनोज जोशी काल गेले विचारले ते. मनोज जोशींसारख्या माणसाला स्टेजवरला खाली उतरवला या उद्धव ठाकरेंनी. मी साक्षीदार आहे. मनोज जोशी ज्यावेळेला आले स्टेजवरती, उद्धव ठाकरेच्या पायाला हात लावला, पाया पडले. कुठे मनोज जोशी, कुठं उद्धव ठाकरे कालचा? पायाला हात लावल्यानंतर देखील उद्धव ठाकरेला दया नाही आली. ठेवून लोक समोर ठेवली होती आणि मनोज जोशींसारख्या माणसाला व्यासपीठावर लाजीवाल्या प्रमाणे त्याला खाली उतरून टाकला. आयुष्यभर ज्यांनी पक्षाची सेवा केली, भगव्याची सेवा केली, शिवसेनेची सेवा केली, शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्या मनोज जोशींची काय अवस्था केली? प्रमोद नवलकरांची अवस्था काय केली? सर्पोदरांची अवस्था काय केली? दिवाकर रावतेंची अवस्था काय केली? रामदास कदमची अवस्था काय केली? एकनाथ शिंदेची अवस्था काय केली? जे जे नेते बाळासाहेबांसोबत होते त्या सगळ्या संपन्नचं पाप आपल्या मुलासाठी उद्धव ठाकरेंनी केलं. बांधवानो, मातोश्रीची प्रेम आम्हाला नाही, पण जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत ती मातोश्री होती, तोपर्यंत आमचं दैवत होतं. बांधवानो, मी ढसाढसा घडलो ज्या वेळेला ही वेळ माझ्यावरती आली, अक्षर ढसाढसा मी घडलो. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगेन, तुमचा रामदास कदमनी तुम्हाला कोकणाला कुठेही काळा डाग लागेल असं या 32 वर्षामध्ये कधी कुठलं काम केलं नाही. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोकणाला काळा डाग लागू देणार नाही. हे देखील मी आज सांगतो तुम्हाला, हे देखील आज सांगतोय. तटकरे साहेब, लवकर आपल्याला एक मिशन हातामध्ये घ्यायचं आहे. कोयनेचं 67 TMC पाणी आपलं रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये द्यायचं आहे. 50% काम जवळजवळ मी केलेलं आहे. केंद्रातनं मंजुरी आणलेली आहे, व्यवस्थापक कंपनी मंजूर झालेली आहे. 15 कोटी रुपये आपण सभेसाठी दिलेले आहेत. 3000 कोटीची आवश्यकता आहे. केंद्रातनं आपल्याला आणता येतील, कुठल्या केंद्राने मंजूर दिलेली आहे. फक्त तुम्ही आणि मी आज शपथ घेऊ की तुम्ही खासदार झाल्यानंतर सगळ्यात पहिलं कुठलं काम तर रामदास कदम आणि सुनील तटकरे आणि माझा योगेश आणि अनिती, तुमची अदिती, पहिल्यांदा 67 TMC पाणी या संबंध कोकणामध्ये खेळू. माझ्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये ज्या दिवशी कालव्याचं पाणी जाईल त्या दिवशी रामदास कदमला खरं समाधान मिळेल, त्या दिवशी खरं समाधान तुम्हाला मिळेल. तटकरेजी, अहो हेच पाणी जर का बारामतीला असतं तर फुकट गेलं असतं काय हो? आज इतकं TMC पाणी फुकट जात आहे, समुद्रात जाऊन मिळतं आहे. आपल्या बागा फुलतील ना, बेरोजगार थांबेल ना, आपल्याला ट्रेन येते ना, म्हणून त्याला मी अधिक प्रायोरिटी दिली. दुसरी आणखी आज सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली सभागृहामध्ये. मगाशी मला कोणती सांगितलं, माझं नावही घेतलं की आपण एक व्यवस्थापित कंपनी जलसंधारणासाठी आपण स्थापन केली आज, आणि त्याच घोषणा केली एकनाथ शिंदेनी. मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये जलसंधारणचे बंधारे बांधायचे, 50 कोटीचे 60 कोटीचे बंधारे बांधायचे, आणि प्रत्येक गावामध्ये पुन्हा एकदा कालव्याचं पाणी देऊ, प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी देऊ. कुठेही पाण्यासाठी वणवण होता कामा नये. तो निर्णय आज एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये जाहीर करताना तुमच्या रामदास कदमच्या नावाची देखील घोषणा केली. मला समाधान वाटलं, मला बरं वाटलं. आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, या ठिकाणी दुसरी कोणाची सभा असती ना, लोक उठली असती, इथली 2 तिथून 2 तिथून 2 उठली असती. एकही माणूस उठला नाही या सभेतून. तटकरे साहेब, एकही माणूस उठला नाही. हेच प्रेम रामदास कदमवरती आहे, हेच प्रेम, हाच ओलावा, हाच जिवाला, हेच प्रेम. आणि म्हणून हौसे नवसे गवसे नौटंकी करणारे गोमू येईल, उभी करू नका, उभी करू नका. तुम्हाला जर कोणाला विकासाची चिंता नको, अजिबात नको. आणि मी बघतो ना, तुम्ही चिंता करू नका. विधानसभेच्या वेळेला ज्योतिताई, तू चिंता करू नको,
मी प्रत्येक कंपनीच्या नावानं कुठं कुठं कुणी कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेत त्यांचे मी बोर्डच लावणार आहे. लोकांना कळू दे हा लोकप्रतिनिधी आहे की कॉन्ट्रॅक्टर आहे. जनतेला कळू देत ना, मी ते कळलं आहे. मी प्रत्येक ज्या ज्या कंपनीतून कॉन्ट्रॅक्ट घेतलेत त्या कंपनीच्या बाहेर मोठमोठे बोर्ड लावणार आहे. बोर्ड लावणार आहे. लोकांना आता समजू देत. तो कोणती म्हटला आपला नितेश की निलेश काहीतरी, हा वाळू खातो, हां अच्छा भंगार पण खातो, हे मला माहीत नव्हतं, तुम्ही सांगताय आता. आणि काय काय खातो ते मला माहिती आहे. वेळ येईल तेव्हा बोलेन मी, वेळ येईल तेव्हा बोलेन मी, ते बोलणार आहे. म्हणून माझ्या सगळ्या मी बांधवांना सांगेन, कोकणाचा विकास हाच रामदास कदमचा ध्यास, हाच आपल्या सगळ्यांचा ध्यास. आपण माझी साथ सोडू नका. होय माझ्याकडनं चूक झाली, गुहागरमध्ये पडल्यानंतर 10 वर्ष मी आलो नाही इथे. त्याचाच फायदा या नालायक लोकांनी घेतला. पण आता तुमचा रामदास कदम आता आला आहे, हक्काचा रामदास कदम तुमचा आला आहे. आता तुम्हाला कुठं जाण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदेसारखा चांगला माणूस अहो कधी झोपतो कधी उठतो काय कळत नाही. 18-20 तास काम अनेक मुख्यमंत्री मी पाहिलेत, पण एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिला नाही, कधी पाहिला नाही. मग कुठलीही फाईल घेऊन जा, 20 कोटीची असू दे, 30 कोटीची असू दे, 40 कोटी असू देत, नाही. कोकणाच्या विकासासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून 67 टीमच्या पाण्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपला विकास होईल. आणि एक मला तुमच्या तटकरे साहेब आभार मानले पाहिजेत. आपण आदित्यताईचा उल्लेख केलात. मोठं महाराष्ट्रामध्ये जेवढं मंत्रिमंडळ आहे तर सगळ्यात मोठं बजेट आदित्यताईकडे आहे. तुम्ही रायगडला आता 2-3 वेळेला खासदार म्हणून पैसे खर्च केलेत. आदित्यताईंनी ते मागच्या वेळेला सगळे पैसे तिथे टाकलेत. आता आदित्यताईला माझी हातजोड विनंती आहे, माझ्या या 3.5 गटामध्ये आणि गुहागर मतदारसंघामध्ये आदित्यताईंनी अधिक लक्ष घालावं, अधिक बेरोजगारी नष्ट करावी. शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये आणाव्यात. मी आता घरी गेल्यानंतर योगेश दादाला सांगणार आहे की दादा आता आदित्यताईसोबत तुझ्या पत्नीला ठेव. माझी श्रेय आहे सून, ती सगळी भाषण चांगली देते, हळदी कुंकू सगळे घेते, तर तिला मी आता आदित्यताईसोबत जोडणार आहे. आणि ती पाठ सोडू नको आणि गुहागर मतदारसंघ सोडून हिला कुठं जाऊच देऊ नको, असं पैसं नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे. आपण देखील आपल्या मुलीला आपण हक्कानं सांगावं, कारण आपण या भागामध्ये जो विकास व्हायला होता तो विकास झाला नाही. हा माणूस आहे ना, हा माणूस हा गद्दार आहे. जिथं इतरांना गद्दार म्हणतो, या गद्दारांनी फक्त भाषणबाजी नक्कलबाजी याच्या पुढे काहीच केलं नाही. याच माझ्या सगळ्या जनतेला विकासापासून लांब ठेवला. त्या मुसाडचं काम आपण घेतलं मुख्यमंत्री सडक योजनेमधून, हा जाऊन नारळ फोडतोय. त्या चौगवण्याचं काम घेतलं, रस्ता घेतला, हा जाऊन नारळ फोडतोय. लाज पण वाटत नाही, निर्लज्जम सदासुखी काही वाटत नाही. अगं दुसऱ्याला आणल्या कामाच्या दुसऱ्याच्या बापाला आपला बाप का म्हणतोयस तू? तर माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, ही सभा आजची सभा मला वाटतं लोटेमध्ये जितक्या सभा झाल्या त्या सगळ्या सभांचा रेकॉर्ड ब्रेक करणारी ही आजची सभा आपल्याला बघायला मिळते. हे मैदान कसं अरुण चव्हाण, चंद्रकांत चाळके तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे. तर एक जेवण माझ्याकडनं तुम्हाला पार्टी इमानदार जेवण देणार, पण व्हेज हा, नॉनव्हेज नाही. तटकरे साहेब मला आता 52 वर्ष झाली, मी 100% व्हेज आहे, मी नॉनव्हेज खात नाही. तुम्ही श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाचे तुम्ही वंशज आहात, तुम्हाला व्हेजच खायला लागेल, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे आहेत ना. होय 52 वर्ष झाली बांधवानो, खायला व्हेज आणि स्वभाव नॉनव्हेज. हे ठरलं नाही. शक्यतो लवकर माझ्याजवळ कोणी येत नाही. जांभ्याला मी आले ना तर भाग जास्त लोक गुटमळतात, कसं आतलं वातावरण कसं काय आहे. पण आता खाली आलोय, आता काय अडचण नाही. आता 60-70% आता एकदम खाली आलोय आहे ना. बापूला माहिती आहे, बापू पण मध्ये बिघडला होता. हा बापू आहे ना, हा पण मध्ये बिघडला होता. थोडीशी सुनीलची हवा लागली होती त्याला, पण तो आला बटणी होतं लगेच.
बापू हा पण जिल्हा परिषद सदस्य होता. बापू हे चांगली लोक आहेत तुम्ही सगळे, पण कधी कधी बिघडता. तर माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, माझा खेड तालुका आहे, ज्या खेडनी मला 20 वर्ष निवडून दिला, 5 वेळा 4 वेळा मला निवडून दिलं, विधानसभेत पाठवलं. मी जिवंत असेपर्यंत माझ्या खेड तालुक्याला, माझ्या खेडच्या बांधवांना, 3.5 गटाला या मी जिवंत असेपर्यंत कदापि विसरणार नाही. कुठेही तुमची सेवा कमी पडणार नाही. तो स्वतःसाठी जगला तो मेला, स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थानं जगला. दिवा स्वतः जळतो, इतरांना प्रकाश देतो. ते काम आता बघून मी केलं आहे. चंदन स्वतः झिजतं, इतरांना सुगंध देत आहे. इतरांना सुगंध देण्याचं काम बांधवानं मी आता पण माझ्या जीवनात केलं आहे. होय तटकरे साहेब, मराठवाड्यातल्या 50% आत्महत्या रामदास कदमनी थांबवल्यात. 50% आत्महत्या मी थांबवल्यात. इतकं प्रचंड काम केलं तिकडे. आणि हा बाप बेटांनाच घेऊन जायचो, त्यांच्या असं सगळं वाटप असायचं, त्यांच्या असं वाटप असायचं. ते मी सांगायला गेलो होतो आणखी 15-20 मिनटं जातील. पण मला अभिमान वाटतो आहे की परमेश्वरानं माझ्या हातानं मराठवाड्यामध्ये इतकं मोठं काम केलं. लातूरच्या न्यायाधीशांनी सांगितलं की एक पालकमंत्री इतकं चांगलं काम करू शकतो तर बाकीचं काय करू शकत नाही. एक न्यायाधीश सांगतायत, न्यायाधीश बोलतायत. माझ्या आयुष्यात परमेश्वरांनी फार मोठी सेवा करून घेतली, मोठी सेवा केली. आणि म्हणून माझ्या खिशात काय नसतं ना साहेब. तटकरेजी, मी काय खोके दिले असते तर मंत्री झालो असतो, पण माझ्याकडे नव्हते. मी नाही म्हणून सांगितलं, नाही म्हणून सांगितलं. हे वास्तव आहे. साहेबांनी कधी खोके पेट्या कधी साहेबांनी कधी विचार नाही केला. दुसरा शिवसेना प्रमुख होणं नाही. होय बांधवांनो, मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जन्म दिला. ही शिवसेना स्वतः समुद्राच्या पलीकडे गेली, हा म्हणता मोठी झाली. आणि बांधवांनो, आज देखील मराठी माणूस ताट बांधून जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. त्याच शिवसेना प्रमुखांचा मुलगा यांनी बाजार मांडलाय, बाजार अक्षरशः. आणि आता कोणाला भेटत नव्हता. उद्धव ठाकरे कोणालाही भेटत नव्हता, ना आमदारांना, ना खासदारांना, ना मंत्र्यांना, कोणालाही भेटत नव्हता. आज जो पळतोय ना पाठीमागे खोट लावून, ते एकनाथ शिंदेनी त्याला पळायला लावलंय. होय बांधवानो, एकनाथ शिंदेनी पळायला भाग पाडलाय म्हणून पळतंय आता. हेच आवाज असा आधी वाकला असताच. तटकरे साहेब, एक गोष्ट मला सांगतो शेवटी तुम्हाला मी. या सगळ्या घटना घडल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला, रामदासभाई 5 मिनिटं याल का, पालखी होती, मातोश्री होती. मी म्हटलं उद्धवजी आता उशीर झाला, वेळ निघून गेली. पण अजून एक काम म्हटलं जमतं काय बघा. हे सगळे आमदार गेले होते, कुठं ते गुवाहाटीला. मला म्हणतं काय करावं लागेल. म्हटलं एक काम करून घ्या, तुम्ही पत्रकार परिषद घ्या. काँग्रेसची साथ सोडली एवढी जाहीर करून टाका. गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या आमदारांना मातोश्री उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत आणायचं जबाबदारी म्हटलं मी घेतो. मी सांगितलं, मी स्वतः बोललो. उद्धव ठाकरेंना मी असंही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज देखील आग्र्याला जाताना 22 किल्ले देऊन गेले आणि सुटल्यानंतर पुन्हा 42 किल्ले घेतले. कधी कधी 2 पावलं मागे येऊन 4 पावलं पुढे जायचं असतं. हे मी त्यांना बोललो, मला हा म्हटले. आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेब ज्या वेळेला मातोश्री पोचले तेव्हा मला निरोप आला की आम्ही आता कायद्याची लढाई लढतोय. काय चुकलं आमचं? कसले गद्दार, कसले खोके, कसले खोके. मी तयारी दाखवली होती, सगळ्यांना घेऊन येतो. आणि म्हणून माझ्या बांधवांना सांगेन, कुणी संशयानं आमच्याकडे बघू नका. अनेक लोक येतात, उद्धव ठाकरे आले ते खेळला, त्यांचा समाचार मी घेतला, ताबडतोब सभा घेतला समाचार, त्यांची जागा त्यांना दाखवून दिली, मी दाखवून दिली. आणि म्हणून आता हे हौसे नवसे गवसे हे नाटकी, हे गंगूबाई बिंगूबाई येतील तुमच्याकडे. मग अशी काय म्हटलं, गंगूबाई नाही, गोमू. आता शिमगा आला ना आपल्याकडे. अहो या कोकणामध्ये कायमचा शिमगा ह्या एका माणसामुळं, कोकणाचं नाव बदनाम होत आहे. एका माणसामुळं फक्त कायमचा शिमगा असा नाचतं नुसतं आपलं असं अंगात आल्यासारखं. आणि म्हणून याच्या गोमूला शिमग्यात पण उभं करू नका आणि निवडणुकीला उभं करू नका. आणि तटकरे साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, सगळ्यात जास्त दापोलीनंतर
सगळ्यात जास्त लीड तुम्हाला या गोगाव मतदारसंघातून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. पण कधी, ती पण एक अट आहे ना, बाबाजी जाधवना काय देणार असेल तर. अहो कधी तेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघाल की नाही, चांगला माणूस आहे. त्यांना विचार, बँकेच्या बाबतीमध्ये कधी निवडणूक लढलो मी त्यांच्या विरोधामध्ये, याच्या आधी माझ्याकडे होतं ते, मी जिंकलो होतो. आमचं चव्हाण आहे, शशी चव्हाण आहे, शशी चव्हाण आहे. त्यांनी मला फुल हवा भरली होती, भाई लढायची आणि पाडायची. म्हटलं जाऊ दे, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. तुम्ही पण त्यांच्याकडे बघावं, म्हणजे आम्ही पण तुमच्याकडे बघू. विनोद सोडला तर मी सांगतो तुम्हाला, तटकरे साहेब, अशी माणसं राजकारणामध्ये मिळणार नाही. कधीही कुठल्या नेत्याला अपशब्द नाही आतापर्यंत. इतका वर्ष राजकारणामध्ये हा माणूस आहे. एका नेत्याला मला फोन आला होता खेडच्या, मला राज ठाकरे साहेबांचा फोन आला त्या माणसासाठी. मग त्याचा मला फोन आला. मग मी त्याला सांगितलं, अगदी शपथ घेऊन सांगतो आई तुळजाभवानीची, अगदी तुम्हाला राजकारण शिकायचं असेल ना तर बाबा जाधवकडनं शिका. सभ्य राजकारण कसं असतं ते शिकून घ्या. म्हणून बाबा जाधव, तुम्हाला धन्यवाद. मला काय निवडणुकीला उभं राहायचं नाही, माझं वय आता 72 चालू होत आहे. पण हे सांगतो, गुहागर मतदारसंघाची 100% विकासाची जबाबदारी रामदास कदमची. गुहागर मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकवण्याची जबाबदारी रामदास कदमांची. आणि सुनील तटकरेंना जास्तीत जास्त मतं लीड देण्याची जबाबदारी देखील रामदास कदमांचीच. आपण सगळेजण रामदास कदम आहात. रामदास कदम मी एकटा नाही, इथं बसलेला प्रत्येक तुमचा राष्ट्रवादीचे सोडून ते आता आलेत ना, ते लगेच रामदास कदम कसे होतील, हळूहळू होतील. इथं बसलेला प्रत्येक माणूस रामदास कदम आहे. तटकरे साहेब, तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक माणूस माझ्या जीवाभावाचा आहे. मला फार प्रेम दिलं या माणसाने, जीवा पाड माझ्यावर प्रेम केलं आहे. मी परवासी त्या 15 गावामध्ये गेलो होतो, महिला काय डोळ्यातनं पाणी काढत होत्या. मला वाईट वाटलं. हे प्रेम सगळ्यांच्या नशिबामध्ये नाही सगळ्यांच्या नशिबामध्ये. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, हौसे गवसे नवसे येतील ते आनंद घेतील तर उभाच करू नका अजिबात. तो आला तर दही भात खातो, त्याला एवढासा दही भात द्या म्हणून जातो ना झाला. तर सगळ्यांना, हे माझे सगळे सरपंच बसलेत फेटेवाले, हे सगळ्यांचे फोटो काढा फेटेवाल्यांचे, आणि त्या भास्कर जाधवला मशाला पाठवा. त्याला म्हणा बघ म्हणा, या 3.5 गटामध्ये जवळजवळ 2-3 सरपंच सोडले, ते सगळे सरपंच भगव्या झेंड्याच्या खाली विश्वासानं आलेले आहेत. तटकरे साहेब, तुमचे पण 2-3 फोडलेत गपचूप. तर आपली युती नव्हती. नाही बोलत नाही मी काय, 5 फोडले. बाबाजी म्हणतात 5 फोडले. ठीक आहे, आता तुमच्यासोबत आले ना ते, आता तुम्ही आम्ही एकच. पण हे सगळे सरपंच मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. रामदास कदमवरती, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेवरती, हा भगवा झेंड्यावरती विश्वास ठेवून आपण सगळेजण माझ्यासोबत आलात. तुम्हाला लाख लाख धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.